हा प्रश्न आहे. इथे पहा त्रिकोण PQR मध्ये इथे मार्क केलेलं बघा, ते मार्क काढून देतो संबंध सोबत दिले काय. ठीक आहे, त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. ठीक आहे, आधी आपण त्रिकोण काढू. ठीक आहे, PQR. ठीक आहे, काढला. बिंदू S हा QR चा मध्यबिंदू. ठीक आहे, हे महत्वाचं तुम्ही मार्क केलेलं. ठीक आहे, इथे S घेऊ मध्यबिंदू. ठीक आहे, जर मध्यबिंदू असेल समोर लाईनचा जर S चा मध्यबिंदू असेल तर मध्यबिंदू काय करतो, त्या लाईनला समान दोन भागात डिवाइड करतो. ठीक आहे, म्हणजे QS आणि S सारखे होईल समान राहील. बरोबर, ठीक आहे, समान होईल. आता बघा मला दिले काय, PQ किती आहे 11, PQ आहे 11, PR 17, PS किती आहे 13. ठीक आहे, तर QR काढायचा QR. ठीक आहे, तर QR काढू आपण. ठीक आहे, पहा जे दिले ते आलेली. ठीक आहे, पहा दिले काय, PQ किती आहे 11, PR 17, PS दिला 13. ठीक आहे, अजून काय दिलं आहे, बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. ठीक आहे, मध्यबिंदू असेल तर या दोन्ही बाजू कशा होणार सारख्या, म्हणजे QS बरोबर आहे SR. रिझन काय होईल, मध्यबिंदूचा क्रम आहे. ठीक आहे, नसेल तरी ऍड नका, म्हणून तुम्ही सांगितलं ना मध्यबिंदू आहे म्हणून दोन्ही बाजू कशा होतील सारख्या. ठीक आहे, आता पहा तुम्हाला एक अपोलनेसचा प्रमेय आहे. काय सांगतो तुम्ही, जर त्रिकोणामध्ये दोन बाजू आणि मध्यका त्रिकोणामध्ये जर मध्यका असेल तर त्याच्यावर तुम्हाला बाजूंची लांबी काढता येते, ज्या दिलेल्या नाही त्या बाजूंची लांबी काढता येते. ठीक आहे, तर अपोलनेसचा प्रमेय काय बघा, नियसच्या प्रमेयानुसार. ठीक आहे, आता काय नुसार बघा, प्रमेय काय सांगतो, जे उरल्या दोन बाजू का ज्या बाजूला मध्यकेने डिवाइड केलं नाही त्या दोन बाजूचा वर्ग घ्यायचा कधी. ठीक आहे, या PQ चा स्क्वेअर अधिक कोण आहे PR चा स्क्वेअर. बरोबर, ठीक आहे, दोन वेळेस मध्ये म्हणजे 2 टाइम्स मध्ये का. ठीक आहे, 2 मल्टिप्लाय PS स्क्वेअर प्लस यातली कोणती एक वेळेस घ्यायची, म्हणजे 2 QS घ्यायचं यासारख्या 2 QS स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. ज्या बाजूला डिवाइड केलं नाही त्या बाजू ही PQ आणि PR. ठीक आहे, या दोघांचा स्क्वेअर अधिक मध्ये बेरीज दोघांचा स्क्वेअर बरोबर मध्यकेचा स्क्वेअर आणि बेरजेमध्ये नंतर या दोन्हीपैकी कोणीही घ्यायचं. फक्त मध्ये काय असलं पाहिजे 2 असलं पाहिजे. काय PQ स्क्वेअर अधिक PR स्क्वेअर इक्वल्स 2PS स्क्वेअर अधिक 2QS स्क्वेअर. ठीक आहे, त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूचा स्क्वेअर बरोबर त्रिकोणाच्या मध्यकेचा स्क्वेअर 2 अधिक 2 गुणिले मध्यकेचा स्क्वेअर अधिक 2 गुणिले ज्या बाजूला डिवाइड केले त्या बाजूपैकी एक जी बाजू आहे डिवाइड झालेली ती बाजू. समजा Q ला डिवाइड केलं ना एखादी QS आणि S सारखे QS किंवा S सारखे आहे तुमच्या म्हणून याचं विष. ठीक आहे, मग पहा आपण माप टाकून देऊ. PQ किती आहे तुमचा, हे वाढलेलं 11 चा स्क्वेअर अधिक PR किती आहे 17 चा स्क्वेअर 2 गुणिले PS किती आहे 13 चा स्क्वेअर अधिक QS आहे का काहीच दिलं नाही QS स्क्वेअर. ठीक आहे, आता 11 चा किती आहे 121 17 चा 89 बरोबर 2 ला 2 13 किती आहे अधिक 2 QS स्क्वेअर. ठीक आहे, हे दोघांची बेरीज करा 9 ने 1 10 0 हातचा 1 8 आणि 2 10 हातचा 1 11 1 हातचा 1 2 ने 1 3 3 ने 1 410 इकडे पहा गुणाकार 92 18 ला 8 हातचा 1 बेसख 12 ने 1 13 ला हातचा 1 बेक
वरचा एक 3, ठीक आहे, अधिक 2qs स्क्वेअर, ठीक आहे. आता प्लसची बाजू बदलली, इकडे काय होईल, मायनस, म्हणजे 410 वजा 338 बरोबर 2qs स्क्वेअर. ह्या साईड एक उरलं फक्त, राईट का, वजा करून घ्या. काय 10 तून 8 गेले, 2 उरले, ठीक आहे. मग आता पहा, 0 तून 3 जातात का, नाही, कुणाचं काही 10 झाले का, 10 तून 3 गेले, 7 उरले, 3 मधून 3 गेले 0, बरोबर का. इकडे पहा 2qs स्क्वेअर. आता हे दोन कशामध्ये येतात, एकमेकांच्या गुणाकार आहेत. गुणाकाराची बाजू बदली काय होत असते, भागाकार, म्हणजे qs स्क्वेअर इक्वल टू काय आलं, 72/2, बरोबर का. मग 2 ने 72 ला भागला किती येते, 36, बरोबर का. येत नसेल तर पहा, 2 6, एक उरला, वरचा 2 खाली आले, ठीक आहे. 2 सख 0 0, ठीक आहे, 36 आले. qs स्क्वेअर बरोबर 36, म्हणजे वर्गाची साईड मध्ये काय होत असते, वर्गमूळ. लक्षात ठेवा, वर्गाची बाजू बदलली काय होते, वर्गमूळ. वर्गमूळाची बाजू बदलली वर्ग, ठीक आहे. म्हणजे वर्गमूळात आले 36. कोणाचा वर्ग आहे, 6चा. qs किती आला, 6, ठीक आहे. तर qs 6 आला, पण तुम्हाला काढायचे काय, qs किती आला, 6 आला, ठीक आहे. हे 6 आला, पण पहा qs 6 असेल तर sr, qs बरोबर कोण आहे, sr आहे. म्हणजे qs 6 असेल तर sr सुद्धा काय होईल, 6, बरोबर का, ठीक आहे. त्याला आपण 1 देऊ, ठीक आहे. मग इथे लिहू, म्हणून sr किती होईल, इथे लिहू, qs बरोबर sr, म्हणून sr किती आहे, 6, राईट का. पण तुम्हाला sr पाहिजे का, नाही, काय पाहिजे, qr असेल तर qr ची लांबी काढा, qr पाहिजे, राईट का. qr काढा, म्हणजे qr कशी, qr बरोबर qs अधिक sr, राईट का. qs किती आहे, हे 6, अधिक sr किती आहे, 6, किती आली, 12, म्हणजे qr किती आली, 12 सेंटीमीटर. काय सेंटीमीटर का मीटर किती आहे, माप दिलं आहे ना, पोते नाही, माप दिलं नाही, त्यामुळे सांगता नाही, युनिट म्हणावं लागेल. 12 युनिट किंवा एकक म्हणावं लागेल, ठीक आहे. लिहा.